नमस्कार मित्र हो, मी दत्ता सावंत। माझी सेक्टर ऑफिसर म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि मी हिंगोली लोकसभा किंवा 94 हिंगोली लोकसभा या मतदारसंघामध्ये सेक्टर ऑफिसर म्हणून काम करणार आहे। आणि आता येत्या काही काळामध्ये ह्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत। त्या अनुषंगाने माझे जे काही सहकारी आहेत त्यांना काही या सेक्टर ऑफिसरच्या ज्या जबाबदाऱ्या किंवा कर्तव्य आहेत याच्यामध्ये काही अडचणी त्या ठिकाणी जाणवलेल्या आहेत आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर यामध्ये आपण आज माहिती पाहणार आहोत की सेक्टर ऑफिसर किंवा झोनल ऑफिसर जे असतात त्यांची कार्य आणि जबाबदारी काय असते, त्यांना कुठली कामे या ठिकाणी करावी लागतात, या सगळ्यांची माहिती आपण घेणार आहोत। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हे आपल्या भारताचा निर्वाचन आयोग आहे किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असं आपण त्याला म्हणतो। आणि सेक्टर किंवा झोनल ऑफिसरच्या ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज आपण पाहणार आहोत। 94 हिंगोली लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये या ठिकाणी आमच्या नियुक्त्या झालेल्या आहेत। तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपण एवढे सगळे घटक या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेणार आहोत की कोणती कामे आपल्याला करावी लागतात आणि कोणती काळजी आपण घेतली पाहिजे। प्रामुख्याने ही जी कामं आहेत ही 3 विभागामध्ये आपण त्याची विभागणी करणार आहोत। सुरुवातीला आपण पाहणार आहोत की प्रत्यक्ष मतदान होण्या अगोदर आपल्याला कोणती कामं करावी लागतात, मतदानाच्या दिवशी असलेली आपली महत्त्वाची कर्तव्य आणि जबाबदारी काय असते हे आपण पाहणार आहोत। आणि त्यानंतर पोस्ट पोल म्हणजे मतदान झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं सेक्टर ऑफिसर म्हणून हे आपण यामध्ये पाहणार आहोत। तर सुरुवात आपण करूया की आपली जी रोल आणि अपॉइंटमेंट जो आहे तो काय आहे। याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल हा सेक्टर ऑफिसरचा मानण्यात आलेला आहे। सेक्टर ऑफिसर हा जो आहे तो या ठिकाणी पोलिंग पार्टीज किंवा प्रिसाइडिंग ऑफिसर किंवा आरओ ज्याला रिटर्निंग ऑफिसर म्हणतात याच्यामध्ये आणि जे बाकी जे घटक आहेत याच्यामध्ये एक महत्त्वाची लिंक किंवा दुवा म्हणून काम करतं। या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपल्या खाली काय आहेत, पोलिंग पार्टीज आहेत आणि आपल्या वर काय आहे, डीईओ म्हणजे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर। तर या दोघांच्या मध्ये दुवा म्हणून काम करावं लागतं आपल्याला किंवा ती आपली जबाबदारी या ठिकाणी असते। म्हणून हा जो रोल आहे तो महत्त्वाचा आहे। आणि इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून आपल्या सेक्टरमध्ये किंवा आपल्या विभागामध्ये संपूर्ण व्यवस्थापन या इलेक्शनचं आपल्याला करावं लागतं। बरीच कामे या ठिकाणी आपल्याला करावी लागतात। तर रिस्पॉन्सिबल असतो आपण या सगळ्या कामांसाठी इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये। त्यानंतर आपल्याकडे किंवा सेक्टर ऑफिसरकडे 10 ते 12 पोलिंग स्टेशन्स किंवा बूथ ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला दिलेले असतात। त्या ठिकाणी आपल्याला सर्व व्यवस्था ही करावी लागते। त्यानंतर आपली जी अपॉइंटमेंट आहे ती डीएम म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा कलेक्टर किंवा एसडीएम म्हणजे सब डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हे करत असतात आणि आपल्याला अपॉइंटमेंट ऑर्डर या ठिकाणी मिळत असते। मग सेक्टर ऑफिसर म्हणून कोणाची निवड होते, तर सेक्टर ऑफिसर म्हणून सरकारी कर्मचारी मग ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे असोत किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे असोत यांची नियुक्ती त्या ठिकाणी केली जाते। आणि आपल्याला किमान 7 दिवस अगोदर म्हणजे सर्व सेक्टर ऑफिसर्सना किंवा झोनल ऑफिसर्सना स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटचे पॉवर या ठिकाणी दिलेले असतात। म्हणजे हे जे पद आहे हे अतिशय महत्त्वाचं असं पद आहे आणि या पदाला विशिष्ट असे त्या ठिकाणी पॉवर्स ज्याला आपण स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटचे पॉवर म्हणतो ते दिलेले असतात आणि आपण त्या जे पॉवर्स आहेत त्याचा उपयोग देखील फार प्रभावीपणे करू शकतो। म्हणून हे जे पद आहे हे अत्यंत महत्त्वाचं पद आपल्याला मानावं लागेल। त्यानंतर ही अपॉइंटमेंट झाल्यानंतर आपण पाहूया की आपली जी प्रीपोल रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा मतदान प्रत्यक्ष होण्याच्या अगोदर आपल्याला कोणती कामं करावी लागतात। तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की अनेक प्रकारची जी कामं आहेत ती या ठिकाणी दिलेली आहेत। याच्यामध्ये बघा व्हेरिफिकेशन ऑफ रूट हे पहिलं महत्त्वाचं काम आहे। म्हणजे आपल्याला जे व्हेरिफिकेशन आहे मार्ग त्या ठिकाणी ते पहिल्यांदा करावं लागतं। फिजिकल व्हेरिफिकेशन हे अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी असतं। इथं आपण पाहू शकतो की त्या पोलिंग स्टेशनला पोहोचण्यासाठी मार्ग कसा आहे, एखादा पूल त्या ठिकाणी खचलेला आहे किंवा रस्ता आहे की नाही, या सगळ्यांची व्यवस्था किंवा माहिती आपल्याला या ठिकाणी काढावी लागते। त्यानंतर पब्लिसिटी टू न्यू पीएस, एखादं जर नवीन पोलिंग स्टेशन निर्माण करण्यात आलेलं असेल तर त्याची वाईड पब्लिसिटी किंवा खूप मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी जी आहे ती आपल्याला करावी लागते। हे सगळ्या प्री पोल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत। त्यानंतर मोबाईल कनेक्टिव्हिटी ऑफ पोलिंग पार्टीज हे एक महत्त्वाचं काम आहे। आपल्याला जे पोलिंग पार्टीज किंवा प्रिसाइडिंग ऑफिसर्स आहेत किंवा आपल्या खाली जी काम करणारी त्या ठिकाणी मंडळी आहेत त्यांचे सगळ्यांचे आपल्याला पत्ते, नाव, त्यानंतर त्यांचे मोबाईल नंबर्स आणि त्या भागामध्ये असलेली कनेक्टिव्हिटी हे आपल्याला पाहावं लागतं किंवा घ्यावं लागतं। त्यानंतर 200 मीटरच्या आत आपल्याला त्या पोलिंग स्टेशनच्या कुठलंही राजकीय पक्षाचं कार्यालय असता कामा नये याची आपल्याला खबरदारी घ्यायची आहे। हे एक महत्त्वाचं काम याच्यामध्ये आहे। त्यानंतर आपल्याला हा जे एमसीसी आहे, एमसीसी म्हणजे काय, तर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी
पाहावं लागतं की त्याचं उल्लंघन कुठं होतंय का, किंवा या संबंधित काही तक्रारी वगैरे येतात का, तर याची सुद्धा आपल्याला पाहणी करावी लागते. त्यानंतर एपिक प्रोग्राम जो आहे तो प्रीपोलच असतो, म्हणजे प्रत्यक्ष मतदानाच्या अगोदर हा त्या ठिकाणी एक जी मोहीम आहे ती आखण्यात येते. एपिक म्हणजे काय, तर इलेक्टोरल फोटो आयडेंटिटी कार्ड हे लोकांना देण्याचं जे काम चालू आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मॉनिटरिंग करावं लागतं. किंवा मोबाईल EVM आहेत, काही जे मतदार आहेत त्यांना जर एखादं डेमॉन्स्ट्रेशन पाहायचं असेल किंवा मतदान कसं होतंय, जे नवीन मतदार आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा एक प्रोग्राम आखलेला असतो. याच्यावरती सुद्धा आपलं त्या ठिकाणी नियंत्रण असतं किंवा आपल्याला याची सुद्धा जबाबदारी देण्यात येते. तर मोबाईल म्हणजे काय, फिरते EVM डेमॉन्स्ट्रेशन्स आहेत की व्हॅन आहेत, त्या गावोगावी जाऊन त्या ठिकाणी लोकांना जागृत करण्याचं काम करतात. तर या संबंधित सुद्धा माहिती आपल्याला ठेवावी लागते. त्यानंतर महत्त्वाचा घटक याच्यामध्ये जो आहे तो आहे की फ्रिक्वेंट व्हिजिट्स टू पोलिंग स्टेशन्स, ती आपण वारंवार गेलं पाहिजे किंवा त्या ठिकाणी कुठल्या सोयी सुविधा आहेत, BLO असतील किंवा इतर जे स्थानिक अधिकारी असतील त्यांच्या मदतीनं आपण हे सगळं पाहणी करणं गरजेचं असतं. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं जे काम आहे प्री पोल रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला आपण म्हणतो, ती आहे वल्नरॅबिलिटी मॅपिंग. म्हणजे एखादं पोलिंग स्टेशन हे संवेदनशील आहे का, एखादं सेक्टर संवेदनशील आहे का, एखादं गाव संवेदनशील आहे का, तर वल्नरॅबिलिटी मॅपिंग आपल्याला करावं लागतं. ते कसं करायचं त्याची आपण माहिती पाहणार आहोत किंवा त्याचे जे ॲनेक्झर्स आपल्याला दिलेले आहेत त्या अनुषंगानं आपण हे मॅपिंग त्या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर आपल्याला काही गोष्टी टाळाव्या लागतात किंवा आपण त्या टाळल्या पाहिजे. जसं की आपण इंटरॅक्टिंग विथ पॉलिटिकल पार्टीज, कुठल्याही राजकीय पक्षाशी आपण संबंध ठेवू नये किंवा त्यांच्या जवळ जाऊ नये किंवा त्यांना आपल्या जवळ येऊ देऊ नये किंवा कुठलंही इंटरॅक्शन जे आहे इलेक्शन ज्याच्यामुळं प्रभावित होईल असं आपण करू नये. ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे किंवा ती आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर सगळी महत्त्वाची जी माहिती आहे ती आपल्याला गोळा करायची आहे आपल्या सेक्टरपुरती. इलेक्शन ची जी महत्त्वाची माहिती आहे ती आपल्याला रिटर्निंग ऑफिसरला द्यावी लागते आणि आपण इम्पार्शियल म्हणजे निष्पक्ष असं त्या ठिकाणी काम करणं अपेक्षित असतं. तर अशा पद्धतीनं आपण पाहतो की ह्या प्री पोल रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आणि त्या अतिशय त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. आता त्यानंतर आपण पाहूया की हे जे निवडणूक आहे किंवा या ठिकाणी रिझर्व्ह जे VVPATs किंवा EVM मशीन आपल्याला दिले जातात, तर त्या संबंधी आपल्याला माहिती असणं आणि आपलं काम काय आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला काय आहे की EVM आणि VVPAT ह्या दिल्या जातात. त्याचबरोबर पॉवर पॅक्स, जे VVPATला पॉवर पॅक लागते किंवा कंट्रोल युनिटला जे पॉवर पॅक लागते किंवा बॅटरी लागते ती आपल्या ताब्यात दिलेली असते. तर ती आपण त्या पोल डेच्या दिवशी सकाळी ती आपल्या ताब्यात घ्यायची असते आणि ज्या ठिकाणाहून हे एखाद्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेलं असेल तिथून आपल्याला ते कलेक्ट करावं लागतं. अनेक प्रकारच्या स्ट्रॉंग रूम्स असतात, तर ते आपल्याला सांगितलं जातं की इथून तुम्हाला हे सगळं साहित्य घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये EVM आणि VVPAT आपल्याला घेणं गरजेचं आहे. मग त्यानंतर हे घेत असताना आपण काही गोष्टी चेक केल्या पाहिजे. तर आपल्याला काय चेक करायचं आहे, तर त्याच्यावरती रिझर्व्ह हे स्टिकर लावलेलं आहे का. जर विधानसभेची निवडणूक असेल तर त्याच्यावरती गुलाबी स्टिकर असतं रिझर्व्ह नावाचं, आणि जर लोकसभेची निवडणूक असेल तर त्याच्यावरती पांढऱ्या रंगाचं हे रिझर्व्ह म्हणून स्टिकर असतं. तर ते जे युनिट आहे ते आपण या ठिकाणी पाहायचं आहे. तर आपण आता लोकसभेसाठी काम करत आहोत, तर पांढरं स्टिकर आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला युनिक IDs असतात प्रत्येक. आता CU असेल, BU असेल किंवा VVPAT असेल यांचे युनिक ID सुद्धा आपल्याला तपासणं गरजेचं असतं, ते आपण तपासले पाहिजे. त्यानंतर जे व्हेकल किंवा जे वाहन आपल्याला देण्यात येणार आहे त्याच्यावरती GPS ट्रॅकर त्या ठिकाणी असतं आणि मग या EVM किंवा VVPATची मुवमेंट कशी होती हे या ठिकाणी त्या ॲपवरती दिसत असतं. तर हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आपल्या गाडीवरती ऑन ड्युटी सेक्टर ऑफिसर किंवा झोनल मॅजिस्ट्रेट हे जे स्टिकर आहे ते आपण लावलं पाहिजे. समोर काचावरती दिसेल अशा भागामध्ये आणि पाठीमागे सुद्धा दिसेल अशा ठिकाणी आपल्याला हे ऑन ड्युटी सेक्टर ऑफिसर किंवा झोनल मॅजिस्ट्रेट हे स्टिकर लावणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला VVPAT आणि जे EVM आहेत ते आपल्याला ताब्यात घ्यायचे आहेत. त्यानंतर महत्त्वाचं जे काम आहे आपलं की अरेंजमेंट कशा प्रकारची आहे पोलिंग स्टेशनला ते पाहणं आहे की तिथं व्यवस्थित सगळी अरेंजमेंट झालेली आहे का. तर याच्यामध्ये आपल्याला पोल डेच्या दिवशी काय करावं लागतं की हे सगळं मटेरियल म्हणजे पोलिंग पार्टीज आपल्या त्या ठिकाणी गेलेले आहेत का, त्यांनी इलेक्शनचं मटेरियल घेतलेलं आहे का, तिथं सिक्युरिटी पर्सोनेल हे गेलेले आहेत का याची आपल्याला खात्री करायची. हे एक महत्त्वाचं काम त्या ठिकाणी आहे. त्यानंतर परत एकदा आपल्याला काय करायचं आहे AMF ह्या आहेत का नाही हे
पाहायचं आहे. म्हणजे हे प्री पोल सुद्धा आपल्याला याचा एक रिपोर्ट जो आहे AMF म्हणजे काय ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज, तो रिपोर्ट आपल्याला द्यायचा आहे. परंतु त्या दिवशी जर काही अडचणी त्या ठिकाणी येत असतील तर तेही आपल्याला चेक करायचं आहे. त्यानंतर पोलिंग पार्टीज किंवा आपल्या अंडर जे काही पोलिंग स्टेशन्स आहेत त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी यांना कुठलाही डाऊट आला, कुठलीही समस्या आली तर आपल्याला ती सोडवायची आहे आणि तत्पर मदत ही आपल्याला करायची आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की हे जे सेक्टर ऑफिसर्स आहेत हे अतिशय महत्त्वाचे असतात, त्यांचं काम हे अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी असतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला अरेंजमेंट पाहायची आहे. त्यानंतर महत्त्वाची रिस्पॉन्सिबिलिटी आपली काय आहे तर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आपल्याला अनेक कामं त्या ठिकाणी करावी लागतात. तर ही आपण व्यवस्थितपणे पार पाडली पाहिजे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहतो की EVM किंवा VVPAT आपल्या गाडीमध्ये असणार आहे, त्याची मूव्हमेंट कशी होत आहे किंवा ते आपल्याला व्यवस्थितरित्या सांभाळावं लागणार आहे. त्यानंतर आपल्याला जे पोलिंग स्टेशन्स दिलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला वारंवार व्हिजिट करणं गरजेचं आहे किंवा किमान 3 वेळा तरी आपण त्या पोलिंग स्टेशनला संपूर्ण दिवसभरात गेलं पाहिजे, असं आपण त्या ठिकाणी मॉनिटरिंग जे आहे ते केलं पाहिजे. त्यानंतर पूर्ण दिवसभराचं मॉनिटरिंग आपल्याला करावं लागतं. काही जर कंप्लेन आल्या किंवा काही समस्या त्या ठिकाणी जाणवत असेल तर ती आपल्याला सोडवावी लागते किंवा आपल्याला म्हणजे कधी कधी काही समस्या अशी येऊ शकते की जे त्या ठिकाणी पोलिंग पार्टीजमधला एखादा जे अधिकारी आहे किंवा कर्मचारी आहे तो बदलावा लागू शकतो. तर अशा वेळी आपल्याला तो त्यांना बदलून देणं गरजेचं आहे. त्यावेळी ज्या फॉर्मॅलिटीज आहेत किंवा जे फॉर्म्स आहेत ते भरणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर आपल्याकडं काही एक्स्ट्रा जे पर्सोनेल आहेत ते दिलेले असतात पोलिंग पार्टीसाठी, तर त्या ठिकाणी आपल्याला ती रिप्लेसमेंट करायची आहे, तसा रिपोर्ट आपल्याला द्यावा लागतो. त्यानंतर मॉकपोल जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि हा जो मॉकपोल आहे तो व्यवस्थित होतोय का नाही हे आपल्याला मॉनिटर करायचं आहे. ज्या ठिकाणी जास्त बूथ्स असतील, एखाद्या गावामध्ये 3-4 बूथ असतील तर त्या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे आणि व्यवस्थित अशा प्रकारे मॉकपोल जो आहे तो करून घ्यायचा आहे. इतरही प्रिसाइडिंग ऑफिसर्स किंवा पोलिंग पार्टीज आहेत त्यांच्याकडून ती माहिती आपल्याला घ्यायची आहे आणि हे वेळेत त्या ठिकाणी झालं पाहिजे. त्यानंतर तिथं काही जर तुम्हाला समस्या वाटत असेल तर आपण ती सोडवली पाहिजे आणि पोलिंग पॅटर्न किंवा कशा पद्धतीनं वोट होत आहे किंवा मतदान होत आहे हा पॅटर्न सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे आणि याचा रिपोर्ट आपल्याला द्यावा लागतो. दर 2 तासांना हा रिपोर्ट आपण देत असतो. मग या रिपोर्टमध्ये आपल्याला स्त्री किती, पुरुष किती यांचं प्रमाण कसं आहे, टक्केवारी किती आहे हा रिपोर्ट आपल्याला द्यावा लागतो. तर त्याचा जो प्रोफार्मा आहे किंवा ॲनेक्झर आहे ते आपण पाहणार आहोत. तर हे एक महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर आपलं मतदान संपल्यानंतर आपल्याला काही गोष्टीची खात्री करून घ्यावी लागते त्या प्रिसाइडिंग ऑफिसरकडून, ज्याच्यामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसरची डायरी व्यवस्थित भरलेली आहे का नाही ती आपल्याला पाहायचं आहे. EVM जी आहे मशीन ती व्यवस्थितरित्या सील केली का नाही, शेवटी CU वरती क्लोज बटन त्यांनी दाबलंय का नाही हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. म्हणून सील व्यवस्थित झालंय का नाही याची खात्री करायची. त्यानंतर 17C हा जो फॉर्मॅट आहे तो त्यांनी पोलिंग एजंटला दिलाय का नाही हे आपल्याला त्यांना विचारायचं आहे, कारण त्याची एक प्रत पोलिंग एजंटला द्यावी लागते. आणि त्यानंतर फॉर्म 17A जो आहे तो व्यवस्थित भरलेला आहे का नाही, 17A म्हणजे काय, वोटर्स रजिस्टर, ते भरलेलं आहे का नाही ह्याची सुद्धा आपल्याला त्यांच्याकडून खात्री करून घ्यायची आहे. तर पोल डेच्या दिवशीच्या ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, ह्या महत्त्वाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्याला पार पाडाव्या लागतात. त्यानंतर बघा रिप्लेसमेंट कशी करायची त्याचा एक प्रोटोकॉल आहे. तर रिप्लेसमेंट EVM मशीन जर खराब झाली किंवा त्याच्यात तांत्रिक बिघाड झाला तर ती कशा पद्धतीने रिप्लेस करायची याची एक प्रोसिजर या ठिकाणी दिलेली आहे. आता हे याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. मॉक पोलच्या वेळेसच जर काही अडचण आली किंवा रिप्लेस करायची वेळ आली तर ती कशी करणार, आणि ड्युरिंग पोल म्हणजे पोल ॲक्च्युअल सुरू झाल्यानंतर जर तशा प्रकारची वेळ आली तर त्यावेळेस काय करायचं. तर आता याच्यामध्ये पहा, जर BU फंक्शन करत नसेल किंवा मॉक पोलच्या वेळेसच, बघा हे केव्हाच आहे मॉक पोल, तर आपल्याला फक्त BU बदलायचं आहे. CU काम करत नसेल तर फक्त CU बदलायचं, VVPAT काम करत नसेल तर फक्त VVPAT या ठिकाणी बदलायचं, संपूर्ण संच बदलायची गरज नाही केव्हा मॉक पोलच्या वेळेस. आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी बघा एक स्टिकर जे आहे ते मॉक पोल रिप्लेस्ड हे जे आहे ते आपल्याला लावावं लागतं. आपण त्या ठिकाणी जर बदललं तर बदलल्यानंतर त्यांच्याकडून जे EVM घेऊ किंवा जे युनिट घेऊ ते आपल्याला त्याच्यावरती हे मॉक पोल रिप्लेस्ड असं स्टिकर लावायचं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता हे मॉक पोलच्या वेळेस झालं, पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी मतदान सुरू झाल्यानंतर जर बदलायची वेळ आली तर आपल्याला काय करावं लागेल. तर पहा या ठिकाणी त्याची एक प्रोसेस दिलेली आहे. CU आपल्याला बंद करावं लागेल. मॉक पोलच्या वेळेस सुद्धा CU बंद करायचं आहे आणि इथं सुद्धा त्या ठिकाणी CU बंद करायचं आहे.
तर CU जर बिघडलं असेल किंवा BU जर बिघडलं असेल, या दोन्हीपैकी कोणतंही एक युनिट जर बिघडलं असेल तर संपूर्ण संच आपल्याला बदलून द्यायचा आहे. आणि हा संच बदलल्यानंतर पुन्हा मॉकपोलची जी प्रोसिजर आहे ती आपल्याला फॉलो करायची आहे. म्हणजे बघा, प्रत्यक्ष मतदान सुरू झाल्यानंतर जर मशीनमध्ये बिघाड झाला, कुठल्या CU म्हणजे कंट्रोल युनिट किंवा BU म्हणजे बॅलेट युनिट, या दोन्हीपैकी एका जरी मशीनमध्ये त्या ठिकाणी तांत्रिक बिघाड झाला किंवा ती चालत नसेल तर आपल्याला संपूर्ण युनिट बदलून द्यायचं आहे. त्यानंतर जर फक्त व्हीव्हीपॅट काम करत नसेल तर फक्त व्हीव्हीपॅट या ठिकाणी बदलायचं आहे आणि इथं मॉकपोल घ्यायची गरज नाही. बघा, BU किंवा CU जर खराब झालं तर संपूर्ण मशीन द्यायची आपल्याला व्हीव्हीपॅट सहित. फक्त व्हीव्हीपॅट खराब झालं तर फक्त व्हीव्हीपॅट या ठिकाणी बदलायचं आहे. तर अशा पद्धतीनं ही रिप्लेसमेंटची प्रक्रिया आपल्याला करायची. CU वरती जर लो बॅटरी व्हीव्हीपॅटची दाखवत असेल तर काय करायचं आहे, आपल्याला व्हीव्हीपॅटचा बॅटरी पॅक त्या ठिकाणी बदलायचा आहे. CUचा जर बॅटरी पॅक या ठिकाणी लो दाखवत असेल तर आपल्याला CUचा बॅटरी पॅक जो आहे तो बदलायचा आहे. आता हे बदलत असताना त्या ठिकाणी सेक्टर ऑफिसर आपण जवळ असणं गरजेचं आहे. प्रिसाइडिंग ऑफिसर सुद्धा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि एजंट्स जे आहेत पोलिंग किंवा त्या उमेदवाराचे प्रतिनिधी ते सुद्धा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तेव्हा आपण हा पॅक जो आहे तो बदलायचा आहे. तर हे रिप्लेसमेंट अशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. ही एक महत्त्वाचं काम त्या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा की हा जो पोल आहे तो कसा कंडक्ट होणार आहे किंवा तो कशा पद्धतीने होणार आहे याच्यावरती आपलं मॉनिटरिंग राहणार आहे. तर आपण पाहूया की कंडक्ट ऑफ मॉक पोल कसा आहे. तर मॉक पोल हा आपण सांगायचं की 90 मिनिट अगोदर सुरू करा. जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत त्यांना आपल्याला सूचना द्यायच्यात आणि त्या ठिकाणी 2 किंवा त्यापेक्षा जास्त एजंट उपस्थित असणं गरजेचं आहे. ते असतील तर मॉक पोल आपल्याला सुरू करता येईल. जर एजंट नसतील तर 15 मिनिट त्यांचा आपण काय करायचं आहे, प्रतीक्षा करायची आहे किंवा वेट करायचं आहे, थांबायचं आहे. आणि त्यानंतर मग ते नसतील तरीही आपल्याला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही मॉकपोल करून घ्या. आणि मॉकपोल हा ॲटलिस्ट 50 वोट्स त्याच्यामध्ये पडले पाहिजे आणि व्हीव्हीपॅटमध्ये ज्या स्लिप पडतील त्याच्यावरती मॉकपोल स्लिप असा स्टॅम्प त्यांच्याकडून मारून घ्यायचा आहे. आणि काळा त्यांना एक लिफाफा दिलेला असतो, त्याच्यामध्ये ह्या ज्या ट्रेल आहेत, व्हीव्हीपॅट म्हणजे काय तर वोटर व्हेरिफिकेशन पेपर ऑटोमॅटेड ट्रेल, तर हे ज्या स्लिप्स आहेत त्या काळ्या पेपरमध्ये आपल्याला टाकायला त्यांना सांगायचं आहे जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत. आणि त्यानंतर मॉकपोल झाल्यानंतर प्रॉपर सीलिंग जी आहे ती मशीनची करायची आहे. आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष त्या ठिकाणी मतदानाला सुरुवात होईल त्यावेळेस पहिलं मतदान पडण्यापूर्वी आपल्याला त्या प्रिसाइडिंग ऑफिसरला सांगायचं की टोटल हे CU मध्ये 0 झालेलं आहे का नाही याची तुम्ही पूर्वीच खात्री त्या ठिकाणी करून घ्या. आणि वेळेमध्ये काय करायचं आहे, हे मतदानाला सुरुवात करायची आहे. त्यानंतर शेवट जो आहे क्लोजर ऑफ पोल म्हणजे मतदान बंद करायचं आहे. तर कशा पद्धतीने करायचं आहे, तर जी वेळ आपल्याला दिलेली आहे 5 वाजेपर्यंत जर मतदानाची वेळ असेल तर 5 वाजता मतदान आपल्याला बंद करायचं आहे. पण यामध्ये एक अपवाद आहे. जर मतदानासाठी रांगा लावलेले असतील किंवा रांग लागलेली असेल तर आपल्याला त्या ठिकाणी त्यांना सांगायचे की या सगळ्यांना चिठ्ठ्यांचं वाटप करा आणि शेवटचं मतदान होईपर्यंत आपल्याला हे मतदान बंद करता येणार नाही. परंतु त्या प्रिमायसेसमध्ये जे पोलिंग स्टेशन आहे त्या पोलिंग स्टेशनमध्येच त्या परिसरामध्येच ही रांग त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि त्यानंतर जे बाहेरचं गेट आहे ते आपण बंद करायचं आणि रांग लावून शेवटचा जो मतदार आहे त्याचं मतदान होईपर्यंत आपल्याला ते मतदान बंद करता येणार नाही. अशी जर परिस्थिती एखाद्या ठिकाणी उद्भवली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, विशेष लक्ष सेक्टर ऑफिसर म्हणून द्यायचं आहे. त्यानंतर जे क्लोजिंग आहे ते शेवटचं मतदान झाल्यानंतर व्यवस्थित जे CU वरती क्लोज नावाचं बटन आहे ते क्लोज करायचं आहे. तो हिशोब त्या ठिकाणी 17A आणि CU मध्ये जे मतदान झालेलं आहे तो त्या ठिकाणी जुळून घ्यायला सांगायचं आहे. आणि शेवटी काय करायचं आहे, क्लोज बटन दाबायला त्यांना सांगायचं आहे. हे प्रशिक्षण सर्व पोलिंग पार्टीजला किंवा त्या ठिकाणी 1 नंबरचा कर्मचारी, 2 नंबरचा कर्मचारी, 3 नंबरचा कर्मचारी यांना दिलेलं असतं. परंतु ही माहिती आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी असली पाहिजे. ऐनवेळी एखादा जर प्रश्न उद्भवला आणि एखाद्या ठिकाणी एखाद्या प्रिसाइडिंग ऑफिसरला समजत नसेल तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि प्रॉपर मशीनचं सीलिंग करण्यासाठी आपल्याला त्यांना सांगायचं आहे. तर हे अशा पद्धतीनं जे मतदान आहे ते होणार आहे. त्यामध्ये काही 2-3 जे प्रोफार्मा आहेत ते आपण त्यांच्याकडून भरून घेतले पाहिजे किंवा त्यांना भरण्यासाठी सांगितले पाहिजे. तर ज्याच्यामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसरचे रिपोर्ट फॉर्मॅट आहे ते पोल डेच्या दिवशीचे. याच्यामध्ये बघा
पार्ट 1 इथं काय आहे, मॉकपोल सर्टिफिकेट त्यांनी भरलं पाहिजे. त्यानंतर पार्ट 2 रिप्लेसमेंट जर असेल पॉवर पॅकची कंट्रोल युनिटच्या, तर त्याचा एक प्रोफार्मा आहे तो आपण भरला पाहिजे. पार्ट 3 मध्ये त्यांना आपण हे सांगितलं पाहिजे भरण्यासाठी, प्रेसिंग द क्लोज बटन आफ्टर कम्प्लिशन ऑफ पोल, हे सर्टिफिकेट आहे की आता मतदान संपलंय, क्लोज बटन दाबण्यापूर्वी हे या ठिकाणी जे सर्टिफिकेट आहे ते भरायला त्यांना सांगायचंय. पार्ट 4 मध्ये ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅट रिप्लेसमेंट असेल, त्याचा रिपोर्ट असेल मॉक पोलच्या वेळेसचा आणि त्या ठिकाणी ॲक्च्युअल पोलच्या वेळेसला, हे दोन या ठिकाणी वेगवेगळे आहेत पार्ट 4 आणि 5. तर हे रिपोर्ट जर बदलले असतील तर हे प्रिसाइडिंग ऑफिसरनं भरणं गरजेचं असतं. हे आपण त्यांना सांगायचं आहे की हे तुम्ही भरून घ्या. तर हे अशा पद्धतीनं हे 4-5 जे प्रोफार्मा आहेत ते त्यांनी भरले पाहिजे. त्यानंतर पहा, आता मतदान संपल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, त्याच्यामध्ये महत्त्वाचे 2 मुद्दे या ठिकाणी आहेत. पहिला मुद्दा आहे, आपल्या ताब्यामध्ये असलेली ईव्हीएम मशीन जी आहे आपल्याला दिलेली, ती आपल्याला परत करायची आहे. ज्या ठिकाणाहून आपण ती घेतली त्या ठिकाणी किंवा आपल्याला इयरमार्क्ड म्हणजे सांगितलेल्या ठिकाणी ती मशीन पहिल्यांदा आपल्याला परत करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करावं लागतं की रिपोर्ट जो आहे पोलिंग स्टेशन वाईज हा ROला सबमिट करावा लागतो. मग त्यामध्ये कोणता रिपोर्ट आहे, तर आपण घेतलेली मतदानाची आकडेवारी आहे, त्याची टक्केवारी आहे, किंवा त्या दिवशी झालेली एखादी ॲक्टिव्हिटी आहे, रिप्लेसमेंट जर झालेली असेल एखाद्या ठिकाणी ईव्हीएमची तर त्याचा रिपोर्ट आहे. हे सगळे रिपोर्ट डिटेल त्या दिवशीचं आपल्याला हे रिटर्निंग ऑफिसरला किंवा SDMला त्या ठिकाणी काय करावं लागतं, ते सबमिट करावं लागतं. तर हे 2 कामं अतिशय महत्त्वाची आहेत. ही पोस्ट पोल रिस्पॉन्सिबिलिटी आपण त्याला म्हणतो. वल्नरॅबिलिटी मॅपिंग हे फार महत्त्वाचं काम हे प्री पोलच आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपल्या सेक्टरमध्ये कुठं संवेदनशील मतदार केंद्र आहे का ते आपल्याला तपासायचं. तर त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी मॅपिंग करावं लागतं आणि त्याचे काही लीगल फ्रेमवर्क आहेत, म्हणजे त्याचे काही इंडियन पिनल कोडमध्ये सेक्शन्स आहेत, ते आपण त्याचा वापर या ठिकाणी करू शकतो. सेक्शन बघा 171, वल्नरेबल जर असेल तिथं काही अडचण आली तर हे सेक्शन्स आपण लावू शकतो. तर याच्यामध्ये पहा 171B1 IPC, याच्यामध्ये काय आहे, ग्रॅटिफिकेशन किंवा रिवॉर्डिंग टू एनी पर्सन, म्हणजे एखाद्याला थोडक्यात आपण याला असं म्हणू की काहीतरी फायदा पोहोचत असेल किंवा फायदा देण्याचं काम करत असेल इलेक्शनच्या पिरियडमध्ये, तर हे फार महत्त्वाचं सेक्शन त्या ठिकाणी, किंवा प्रलोभन याला थोडक्यात आपण म्हणू. कुठं असं चाललं असेल ते आपल्या निदर्शनास आलं असेल तर त्याच्यावरती कारवाई या ठिकाणी करता येते. त्यानंतर 171C IPCचं म्हणजे इंडियन पिनल कोडचं, तर अनड्यू इन्फ्लुएन्स ॲट इलेक्शन, जर इलेक्शन प्रक्रियेला कोणी प्रभावित करत असेल त्या दिवशी तर हे सेक्शन आपल्याला वापरता येतं. त्यानंतर RPAचं 123(2) हे एक सेक्शन आहे बघा. RPA म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह पीपल ॲक्ट 1951 मध्ये जो पारित करण्यात आला, त्याच्यामध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणी जर इंटरफिअरन्स करत असेल या निवडणूक प्रक्रियेमध्ये तर त्याच्यावरती आपल्याला यानुसार कारवाई करता येते 123(2) नुसार RPA ॲक्ट 1951. तर हे त्याचं एक लीगल फ्रेमवर्क आहे. हे सर्व सेक्टर ऑफिसर्सना माहिती असणं गरजेचं आहे, कारण त्या 7 दिवसाच्या काळामध्ये जे स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटचे जे पॉवर्स आहेत ते या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेले असतात. आता वल्नरॅबिलिटी मॅपिंग करत असताना आपल्याला जे ॲनेक्झर्स आहेत ते या ठिकाणी पाहावे लागतात. तर याच्यामध्ये आपण इथून पुढे सर्व ॲनेक्झर्स हे पाहणार आहोत. ही मॅपिंग कशी करायची आहे, तर VM1 हा रिपोर्ट आहे, वल्नरॅबिलिटी मॅपिंग रिपोर्ट, आणि हे आपल्याला सुरुवातीलाच त्या ठिकाणी DEO म्हणजे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर कडून मिळालेलं असतं. एखाद्या भागाची जी माहिती आहे त्या ठिकाणी इलेक्शनमध्ये काही झालेल्या तक्रारी असतील, केसेस असतील किंवा पोलीस कंप्लेंट असतील, ते आपल्याला सुरुवातीलाच दिलेल्या असतात, किंवा हे द्यायचा तो एक ॲनेक्झर 1 आहे, म्हणजे फॉर्मॅट आहे. याच्यामध्ये काय आहे, नंबर ऑफ इलेक्शन ऑफेन्सेस म्हणजे किती गुन्हे त्या ठिकाणी झालेले आहेत, त्यानंतर हे कोणत्या इलेक्शनमध्ये असेंब्लीमध्ये झाली किंवा पार्लमेंटरीमध्ये झाली याची माहिती आपल्याला सुरुवातीलाच दिलेली असते, त्याचं हे ॲनेक्झर आहे. त्यानंतर रजिस्टर इन द लास्ट लोकल बॉडी इलेक्शनमध्ये असा काही प्रकार झालेला आहे का, तर ही सगळी माहिती आपल्याला सुरुवातीला त्या ठिकाणी दिलेली असते. याच्यामध्ये म्हणजे कोणी काय केलेलं आहे याची सगळी, कोणत्या वर्षी झालं किंवा मेल फिमेल किती आहेत, ओव्हरऑल किती आहेत, हे सगळं आपल्याला जी माहिती आहे या ॲनेक्झरच्या माध्यमातून दिलेली असते. याला VM1 रिपोर्ट या ठिकाणी असं म्हणतात. त्यानंतर पहा VM2 ॲनेक्झर 2 जे आहे, तर याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं की प्रोफार्मा फॉर डिटर्मिनिंग वल्नरॅबिलिटी बाय सेक्टर ऑफिसर. तर मग हे आपण कसं हे वल्नरेबल आहे ठरवायचं, तर त्याची माहिती आपल्याला याच्यामध्ये दिलेली असते. आता काय दिलेलं आहे याच्यामध्ये 3 पार्ट आहेत, पार्ट A, पार्ट B आणि पार्ट C. तिन्ही पार्ट आपण पाहू. तर आपल्याला इथं काय करावं लागतं, माहिती लिहावी लागते. इलेक्शन काय आहे, लोकसभा, आणि
लोकसभेमध्ये वर्ष जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागतं, समजा 2024. त्यानंतर काय आहे तुमचं जे PC म्हणजे काय आहे, तर PC म्हणजे पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी कोणती आहे, तर 94 हिंगोली तुम्हाला लिहायचं. सेक्टर नंबर किती आहे तुमचा 5, जे काय असेल तो तुम्हाला लिहायचं. नंबर अँड नेम ऑफ पोलिंग स्टेशन लोकॅलिटी कोणती आहे, तर जी आहे ती समजा जयपूर आहे. तर हे तुम्हाला अशा पद्धतीने हे भरायचं आहे. डेट ऑफ इन्फॉर्मेशन केव्हा दिली तुम्ही, 5/1/2024. तर हे असं तुम्हाला या ठिकाणी लिहायचं. मग याच्यामध्ये जी माहिती आहे ती वेदर क्लॅशेस बिटवीन 2 or more कास्ट किंवा कम्युनिटीज किंवा ग्रुप, म्हणजे तिथं भांडणं झालेली आहेत का, केव्हा भांडणं झाली, इलेक्शनच्या वेळेला किंवा त्या ठिकाणी मतदान होत असताना, अशी काही असेल तर ही माहिती तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन घ्यायची आहे. हा जो फॉर्म आहे ॲनेक्झर 2 हे तुम्हाला काय करायचं आहे, फिजिकल व्हिजिट त्या केंद्रांना द्यायची आहे, त्या सेक्टरला द्यायची आहे, तिथून ही सगळी माहिती घ्यायची आहे. हे प्रश्न त्या ठिकाणी तिथं विचारायचे आणि त्याची माहिती तुम्हाला भरायची. इफ येस असेल तर त्याचे डिटेल्स तुम्हाला इथं लिहायचे. इथं सुद्धा तसंच त्या ठिकाणी आहे की अशा प्रकारचे काही केसेस वगैरे तिथं झालेले आहेत का, ऑफेन्सेस आहेत का, लास्टच्या एका असेंब्ली इलेक्शनमध्ये किंवा पार्लमेंटरी किंवा लोकल बॉडीमध्ये त्याची माहिती असेल तर तुम्हाला लिहायची आहे. हे असे सगळे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन स्वतः तपासायचे आहेत, विचारायचे आहेत. आता त्यानंतर काय आहे की तुम्हाला इथं डिटेल्स हे जे तुम्ही लिहिलेले आहेत तर त्याला तुम्ही कोणाला विचारलं किंवा त्याला साक्ष काय म्हणून तिथं तुम्हाला हे या टेबलमध्ये त्यांची माहिती लिहायची. एखाद्या गावामध्ये गेल्यानंतर एखाद्या व्यक्तीला तुम्ही विचारलं, त्याचं नाव लिहायचं, तो कुठला रेसिडन्स आहे किंवा कुठं राहतो त्याचं गाव लिहायचं आणि त्याची सही घ्यायची. असे 2-3 पुरावे तुम्हाला या ठिकाणी जोडायचे. ॲनेक्झर 2 मधलं सेक्शन A आहे. सेक्शन B बघा, जर तुम्हाला तशी माहिती मिळाली असेल तर वल्नरेबल हाऊसेस किंवा फॅमिलीज ज्यांच्यावरती केसेस आहेत किंवा ज्यांनी त्या ठिकाणी इलेक्शनमध्ये अशा पद्धतीनं भांडणं वगैरे केलेली आहेत, हे तुम्हाला फॅमिलीजची माहिती लिहायची. तिथं ही सगळी माहिती या टेबलमध्ये तुम्हाला भरून द्यायची आहे. त्यानंतर जर व्यक्ती असतील तर व्यक्तीची वेगळी माहिती तुम्हाला या टेबलमध्ये अशा पद्धतीनं भरायची आहे. आणि पार्ट C जो आहे तो आहे या ठिकाणी सर्टिफिकेशन. आता हे जे सर्टिफिकेशन तुम्हाला करायचं आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे की जर तुमच्याकडं असं कुठलंही घटना किंवा असं कुठलंही पॉकेट किंवा सेक्टर किंवा पोलिंग स्टेशन जे संवेदनशील नाही, याच्यासाठी तुम्हाला हे सर्टिफिकेशन द्यायचं आहे. याच्यामध्ये काय आहे, नो लोकॅलिटी किंवा पॉकेट सेगमेंट विच इज वल्नरेबल नसल्याचं सर्टिफिकेट आहे हे C. याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, पोलिंग स्टेशन नंबर किती आहे तुमचा तो, त्यानंतर पोलिंग स्टेशनचं नाव लिहायचं आहे. इन एनी सेक्टर हॅज बीन मिस्ड फ्रॉम इन्क्लुजन इन दिस फॉर्मॅट. एखादा असं विसरला असेल तर त्याचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. आता हे जे सर्टिफिकेशन आहे हे सर्टिफिकेशन तुम्हाला सेक्टर पोलीस ऑफिसरच्या माहितीसहित त्या ठिकाणी काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. सेक्टर पोलीस ऑफिसरची सही, त्याचं डेजिग्नेशन, त्याचं नाव वगैरे ही माहिती भरून त्या ठिकाणी द्यायची. आणि त्याच्या बरोबरीला या ठिकाणी सेक्टर ऑफिसर किंवा सेक्टर मॅजिस्ट्रेट जो आहे, म्हणजे आपलं नाव, आपला पत्ता, डेजिग्नेशन ही इतर माहिती भरून हे सर्टिफिकेशन आपल्याला सबमिट करायचं आहे. तर ॲनेक्झर 2 मधला पार्ट C आहे. त्यानंतर वल्नरेबल मॅपिंग 3 हा जो रिपोर्ट आहे तो आपल्याला द्यावा लागतो. त्याच्यामध्ये ॲनेक्झर 3 या ठिकाणी दिलेला आहे. तर याच्यामध्ये काय आहे, समरी ऑफ पोलिंग स्टेशन वाईज एंड लिस्टिंग ऑफ वल्नरेबल लोकॅलिटीज. तर ही माहिती आपल्याला भरून द्यायची. इलेक्शनचं नाव, इयर, त्यानंतर कॉन्स्टिट्युएन्सी आणि सेक्टरचं नाव. टोटल नंबर ऑफ पोलिंग स्टेशन्स किती आपल्याला दिलेले आहेत, 10. आपण केव्हा या ठिकाणी ह्या व्हिजिट केलेले आहेत किंवा सर्वे केलेला आहे, तर 5/1/2024 बरोबर आहे ते 10/1/24 या काळामध्ये आपण तो सर्वे केला आहे. त्याची तारीख आपल्याला लिहायची. किती स्टेशन आपण व्हिजिट केले, तर 10. वल्नरेबिलिटी आहे का, जर असेल तर यस, नसेल तर नील. मग किती आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. यस असेल आणि जर 2-3 जे काय असतील ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला हे संपूर्ण जे टेबल आहे तो भरायचा आहे. आणि इथं आपली सही आणि आपलं नाव या ठिकाणी देऊन हे जे तिसरा रिपोर्ट आहे तो आपल्याला ROला सबमिट करायचा आहे, म्हणजे रिटर्निंग ऑफिसरला. त्यानंतर क्रिटिकल पोलिंग स्टेशन किंवा ॲनेक्झर 4 जे आहे ते आपल्याला दिलेलं आहे. आता हे कसं ठरवायचं, तर याचा काही एक क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला आहे. मग ते तुमचं जे पोलिंग स्टेशन आहे किंवा सेक्टर आहे वल्नरेबल आहे का ते तुम्ही डिसाईड करायचं. अशा एखाद्या ठिकाणी 90% पेक्षा वर किंवा 90 ते 75 मध्ये किंवा 75% वर मतदान हे एकाच कॅन्डिडेटला झालेलं आहे एखाद्या पोलिंग स्टेशनवरती,
तर ते आपल्याला या ठिकाणी क्रिटिकल म्हणून गृहीत धरायचं आहे. किंवा एखाद्या ठिकाणी 10% पेक्षा कमी मतदान झालेलं आहे, तेही आपल्याला क्रिटिकल म्हणून त्या ठिकाणी गृहीत धरायचं आहे. त्यानंतर एखाद्या ठिकाणी पोल झाल्यानंतर पुन्हा रिपोल कंडक्ट करावा लागलेला आहे काही कारणास्तव, ते सुद्धा क्रिटिकल या ठिकाणी धरायचं आहे. आणि मागच्या 5 वर्षामध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा लोकल बॉडी असेल, काही त्या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती का हे पाहून आपल्याला ते पोलिंग स्टेशन काय करायचं आहे, क्रिटिकल गृहीत धरायचं आहे. त्यानंतर व्हायलन्स त्या ठिकाणी झालेला आहे का, केसेस वगैरे झालेले आहेत का, हे असेल तर त्याला आपण काय करायचं आहे, क्रिटिकल गृहीत धरायचं आहे. त्यानंतर त्याचा एक फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे की असं असेल तर क्रिटिकल ते पोलिंग स्टेशन आपण मानायचं आहे. आणि त्यानंतर कुठलीही जी माहिती आहे की अशा पद्धतीनं त्या ठिकाणी भांडणं वगैरे झालेली आहेत, तर ही सुद्धा आपण लक्षात घ्यायची आहे आणि त्यावरून ती संवेदनशील आहे का नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. तर हे चौथं ॲनेक्झर या ठिकाणी आहे. त्यानंतरचं आहे बघा 5वं ॲनेक्झर. आता या ॲनेक्झरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सेक्टर ऑफिसर किंवा आपल्यासाठी हे ॲनेक्झर दिलेलं आहे. तर इथं आपण ज्यावेळेस EVMs किंवा व्हीव्हीपॅट घेऊ त्याची माहिती आपल्याला याच्यामध्ये भरायची, हे फॉर्मॅट आपल्याला दिलेला असेल. तर ही सगळी माहिती लिहायची. नेम ऑफ इलेक्शन आपल्याला लिहायचं आहे, पार्लमेंटरी आहे का असेंब्ली आहे, कॉन्स्टिट्युएन्सी समजा हे 94 हिंगोली लोकसभा, अशा पद्धतीने ही सगळी माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. हा रिपोर्ट महत्त्वाचा आहे. त्यानंतर तुम्हाला जे EVM दिलेलं आहे त्याच्यामध्ये युनिक आय डी ऑफ BUचा काय आहे, सिरियल नंबर या ठिकाणी लिहायचं आहे. युनिक आय डी ऑफ CU काय आहे आणि व्हीव्हीपॅटचा युनिक आय डी काय आहे हे आपल्याला आपल्या ताब्यात जे मशीन दिलेलं आहे त्याचे हे या ठिकाणी जे फॉर्मॅट आहे ते आपल्याला भरायचे आहेत. आता पोल डेच्या दिवशी त्या ठिकाणी हे आपल्याला भरायचं आहे. आणि मॉक पोलच्या वेळेस जर आपल्याला रिप्लेस करायचं काम पडलं तर हा फॉर्मॅट आपल्याला भरून द्यावा लागेल. मग याच्यामध्ये काय आहे, 2 सेक्शन आहेत बघा. युनिक आय डी ऑफ युनिट्स रिप्लेस्ड ॲट पोलिंग स्टेशन. पोलिंग स्टेशनला कोणते रिप्लेस केले तर त्याचे युनिक आय डी या ठिकाणी आहेत ती, कारण ती मशीन आपल्याला ताब्यात घ्यायची आहे. आणि आपण दिलेली जी मशीन आहे त्याचे युनिक आय डीज जे आहेत BUचा, CUचा आणि व्हीव्हीपॅटचा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. आणि इथं प्रिसाइडिंग ऑफिसरची सही आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. पोलिंग स्टेशनचं नाव आणि त्या ठिकाणी नंबर आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. तर हे 5वं असं ॲनेक्झर आहे, हे मॉक पोलच्या वेळेस. त्यानंतर ड्युरिंग पोल जर झाला असेल, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेस जर असं झालं असेल तर त्याची सुद्धा माहिती आपल्याला याच्यामध्ये भरायची आहे. आणि याच्यामधला C जो टेबल आहे किंवा C जो पार्ट आहे याच्यामध्ये काय करायचं आहे, मतदान संपल्यानंतर आपल्याकडे असलेल्या मशीन आपल्याला वापस करायच्या आहेत, तर त्यावेळेस सुद्धा हा फॉर्मॅट आपल्याला भरून द्यावा लागतो. आपल्याकडे असलेल्या मशीनचा आय डी जे आहेत, BUचा आय डी काय आहे, CUचा आणि व्हीव्हीपॅटचा, हे आपल्याला त्याच्यामध्ये भरून द्यायचं. इथं आपली सही, नाव आणि डेजिग्नेशन दिलेलं आहे. तर हा 5वं ॲनेक्झर आहे. यानंतर 5 आणि 6 ॲनेक्झर आपण पाहूया. तर याच्यामध्ये 2 ॲनेक्झर आहेत, एक 6व्या नंबरचा आहे. तर हे पोल डेच्या दिवशी आपल्याला याचा वापर करायचा आहे. याच्यामध्ये काय आहे, ही माहिती आपल्याला येस नो मध्ये भरायची आहे. याच्यामध्ये काय बघा, सेंट्रल फोर्स डिप्लॉइड आहे का, यस. त्यानंतर मायक्रो ऑब्झर्वर आहे का, यस. व्हिडिओ कॅमेरा असेल तर यस, नसेल तर नो. टोटल वोटर्स किती आहेत हे आपल्याला काय करायचं आहे, सेक्टर वाईज हा जो फॉर्मॅट आहे तो भरून द्यावा लागतो. पोलिंग स्टेशन वाईज त्या ठिकाणी अशा पद्धतीचं हे संपूर्ण माहिती पोल डेच्या दिवशी आपल्याला ही भरावी लागते. दर 2 तासांना किती मतदान होतं, स्त्रिया किती आहेत, पुरुष किती आहेत, त्यांची टक्केवारी किती आहे, हे सगळं आपल्याला 6 नंबरच्या ॲनेक्झरमध्ये या फॉर्मॅटमध्ये भरून द्यावं लागतं. आता 7वं ॲनेक्झर या ठिकाणी दिलेलं आहे. 7वं ॲनेक्झर हे पोल डेच्या दिवशी नाही तर प्री पोल आहे ते. म्हणजे हे कशासाठी आहे तर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज तिथं किती आहेत याच्यासाठी या फॉर्मॅटचा आपल्याला उपयोग करायचा आहे. मग AMF कोणते आहेत तर याच्यामध्ये रॅम्प आहे का, ॲक्सेसिबिलिटी रोड आहे का, पाण्याची व्यवस्था आहे का, शेडची व्यवस्था आहे का, वॉशरूम बाथरूम व्यवस्थित त्या ठिकाणी आहेत का, पॉवर कनेक्शन आहेत का, पॉईंट्स आहेत का, त्याचे फर्निचर. त्यानंतर ते जे तुमचं पोलिंग स्टेशन आहे ते ग्राउंड फ्लोअरला आहे का 1 नंबर म्हणजे फर्स्ट फ्लोअरला आहे, हे आपल्याला पाहिजे. नंबर ऑफ वोटर्स किती आहेत, त्यानंतर BLO तुमच्या बरोबर आलेला आहे का, आणि काही वेगळं रिमार्क त्या ठिकाणी तुम्ही देणार आहात का. वल्नरॅबिलिटी मॅपिंग सुद्धा आपल्याला याच्यामध्ये लिहायचं आहे. जर वल्नरॅबिलिटी मॅपिंग असेल तर ते त्या ठिकाणी ते पोलिंग स्टेशन यस म्हणून आपल्याला सांगायचं आहे, आणि नसेल तर नो म्हणून त्या ठिकाणी सांगायचं. तर हा 7 नंबरचा फॉर्मॅट हा प्री पोल म्हणजे पोल सुरू होण्याच्या अगोदर आहे. त्यानंतर शेवटचा फॉर्मॅट या ठिकाणी आहे बघा, हा 8 नंबरचा. आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे तर इथं तुम्हाला वल्नरेबल हाऊसेस
आणि व्यक्तींची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. तर अशा पद्धतीने हे 8 ॲनेक्झर आहेत आणि ह्या महत्त्वाच्या ड्युटीज त्या ठिकाणी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हे भारताचं निर्वाचन आयोग आहे, ज्याचं हेडक्वार्टर दिल्ली या ठिकाणी आहे. आणि ही जी सगळी माहिती आहे ती मी या ठिकाणी वेबसाईटवरून जे हँडबुक आहे सेक्टर ऑफिसरचं त्याच्यातून घेतलेली आहे. मला वाटतं की अनेक गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. जर काही समस्या असेल तुम्हाला तर तुम्ही या ठिकाणी मला संपर्क करू शकता. इथं या ठिकाणी माझा ईमेल ॲड्रेस आणि नंबर सुद्धा दिलेला आहे. तर धन्यवाद.